रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापिही होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधान भवनावर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली। आझाद मैदानात सकाळी 9 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। राज्यभरातून या मोर्चाला 10,000हून अधिक शेतकरी येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील 4,000 शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत। काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नसल्याची शपथ घेत कोल्हापुरातून एल्गार पुकारला होता। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शवला होता। या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वाद लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत। शक्तीपीठ महामार्गाला आमदारांचे समर्थन आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांचे समर्थन आहे हे एकदा जाहीर करावे असे आव्हान शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले आहे। मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकाही शेतकऱ्याशी चर्चा केली नसल्याचा दावा समितीने केला आहे।